प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे. विश्वासणाऱ्यांनो, काही वेळ घेऊन आपण पवित्र आत्म्याविषयी शिकणार आहोत. विश्वासणाऱ्यांनो, पवित्र आत्मा विश्वासू जीवनाचा आनंद आहे. वाचो एक वचन, आजच्या टीचिंगला आपण सुरुवात करूया. पवित्र आत्मा विश्वासू जीवनाचा आनंद आहे. पवित्र आत्म्याशिवाय विश्वासू जीवन अधुरा आहे, सुख आहे. म्हणजे प्रार्थना करण्यास मजा येणार नाही पवित्र आत्म्याशिवाय. सुवार्थ सांगण्यात मजा येणार नाही जर आपण पवित्र आत्म्यानं भरलो गेलो नसेल तर. वाचूया योहान सुवर्तमान 14 अध्याय 16 आणि 17 वचन. योहान सुवर्तमान 14 अध्याय 16 आणि 17 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असलेलं आहे, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. या ठिकाणी प्रभू येशू बोलतो, मी पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा पवित्र आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला, पवित्र आत्मा परमेश्वरानं तुमच्या आत्म्याशी जोडला आणि तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याचं मंदिर बनलोय. आणि पवित्र आत्मा कधीच आपल्याला सोडून जात नाही, तो सदा सर्वदा आपल्या बरोबर असतो. 17 वचन, जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करम. विश्वासणाऱ्यांनो, पवित्र आत्मा फक्त विश्वासणाऱ्यासाठी आहे, ज्यांना येशूवर विश्वास केलाय आणि जे येशू विश्वास ठेवून जीवन जगतात त्या लोकांसाठी पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा अविश्वासू लोकांसाठी देण्यात येत नाही. पवित्र आत्मा अविश्वासूसाठी नाही आहे. पुढे असं लिहिलं त्या वचनामध्ये, तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुमच्याबरोबर राहतो. पवित्र आत्मा आपल्याबरोबर राहतो व पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करेल. आपण पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, काही वेळ घेऊन आपण पवित्र आत्म्याविषयी शिकणार आहोत. एक विश्वासणारा पवित्र, त्याच्या आतमध्ये पवित्र आत्मा आहे आणि तो पवित्र आत्म्यानं जर भरल, त्याच्यातून सामर्थ्य बाहेर पडल, तो प्रभावशाली व्यक्ती बनून त्याच्या प्रार्थना काम करण्यास सुरू होईल, तो परमेश्वराचा उद्देश शोधू शकल. वाचो एक वचन, प्रेषितांची कृत्ये 19 अध्याय 1 ते 6 वचन. त्या असले, मग असे झाले की अपोलो करिंथात असता पौल वरच्या प्रांतातून जाऊन इफिसास पोहोचला. तिथे कित्येक शिष्य त्याला आढळले. शिष्य त्यांना म्हणतात ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आहे आणि जे प्रभू येशूच्या मागे चालले. पुढे असं लिहिले, त्यांना तो म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? त्यांनी त्याला उत्तर दिले, पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकले ही नाही. 2 वचन, प्रेषितांची कृत्ये 19 अध्याय 2 वचन आपण परत वाचूया. त्या ठिकाणी असले, त्यांना ते शिष्य आहे ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय, त्यांना पौल म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? पवित्र आत्मा कधी मिळतो? ज्यावेळेस आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्या क्षणी आपल्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करण्यास येतो. पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो आणि म्हणून आपण परमेश्वराचं मंदिर आहोत, पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत. त्या ठिकाणी कोण त्या शिष्यांना प्रश्न विचारत आहे, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? त्यांनी त्याला म्हटले, पवित्र आत्मा आहे की काय हे आम्ही ऐकलेही नाही. ते शिष्य म्हणत आहे, पवित्र आत्मा काय असतो हे आम्हाला माहिती नाही, आम्ही पवित्र आत्म्याविषयी कधी ऐकलं नाही. आणि या वचनातून आपल्याला समजतं की ज्यावेळेस आपण विश्वास करतो प्रभू येशूवर, त्या क्षणी आपल्याला पवित्र आत्मा मिळतो. पुन्हा वाचू, प्रेषितांची कृत्ये 19 अध्याय 2 वचन. त्यांना तो म्हणाला, तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? ज्या दिवशी आपण येशूवर विश्वास ठेवला, माहिती आहे त्या दिवशी आपल्याला पवित्र आत्मा मिळतो. पण हे जे शिष्य आहे, जे येशूवर विश्वास ठेवून जीवन जगत आहे, त्यांना पवित्र आत्म्याविषयी काही माहिती नाही आहे. पुढे वाचूया. तो त्यांना म्हणाला, तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला? ते म्हणाले, योहानाचा बाप्तिस्मा. पौलाने म्हटले, योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे. तो लोकांना सांगत असे की माझ्या मागून येणाऱ्यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा.
आपण प्रभू येशूवर ज्यावेळेस विश्वास ठेवतो त्या क्षणी आपल्याला पवित्र आत्मा मिळतो आणि तो आपल्या सोबत आहे, तो सामर्थ्याचा स्रोत आहे, तो सर्व ज्ञानी आहे, तो पवित्र आत्मा उत्तम शिक्षक आहे. पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये आपल्याला फलदायी बनवण्यासाठी परमेश्वराने आपल्याला दिलाय आणि तो पवित्र आत्मा ज्या दिवशी आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला, आपण विश्वास केला येशू प्रभू आपल्या पापासाठी क्रूसावर मारला गेला, त्याला पुरण्यात आलं, तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठला. त्या दिवसापासून ज्या दिवशी आपण विश्वास केला पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. पुढे असले हे ऐकून त्यांनी प्रभू येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला. आता हे पुढे असलेले आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवले. परमेश्वर दास पौलाने काय केलं, त्यांच्यावर हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला. ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. नीट ऐका विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वराच्या दासानं त्यांच्यावर हात ठेवले, पवित्र आत्मा आला आणि ते अन्य भाषा बोलू लागले. विश्वासणाऱ्यांनो, मला आज तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे ज्यानं प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय आणि जे प्रभू येशूवर विश्वास ठेवून जीवन जगत आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्मा विश्वासू जीवनाचा आनंद आहे. जर तुम्ही आणि मी पवित्र आत्म्यानं भरतो, आपण प्रार्थना करण्याबाबत उत्साही बनतो, सुवार्ता सांगण्याबाबत उत्साही बनतो, आत्मे जिंकण्याबाबत उत्साही बनतो, प्रभूच्या घरामध्ये येण्याबाबत उत्साही बनतो, कारण पवित्र आत्मा विश्वासू जीवनाचा आनंद आहे. वाचू एक वचन, योहान 14:16 हिंदीमध्ये वाचूया, थोडं अजून चांगल्या प्रकारे समजेल. जर तुम्हाला वचन चांगल्या प्रकारे समजायचं आहे, एखादं वचन तुम्ही वाचत आहात ते तुम्हाला समजत नाही, तो मराठीमध्ये वाचून बघा. जर तुम्हाला इंग्लिश जमत आहे इंग्लिशमध्ये वाचून बघा, हिंदी समजत हिंदीमध्ये वाचून बघा, जेणेकरून तुम्हाला त्या वचन समजण्यासाठी मदत होईल. आपण हिंदीमध्ये वाचणार आहोत. योहान 14:16 मी तुमच्यासाठी वाचतो. ठीक है, और मैं पिता से विनती करूंगा और वह तुम्हें एक और सहायक देगा कि वह सर्वदा तुम्हारे साथ रहे. प्रभू काय म्हणत, मी आज पित्याकडे प्रार्थना करन आणि तो तुम्हाला अजून एक सहाय्यक देईन. अजून एका शब्दाचा अर्थ आहे प्रभू येशू सारखा, प्रभू येशूच्या समान तो आपल्याला सहाय्यक देईन, जो आपली मदत करन आणि तो आपल्या सोबत नेहमी राहील. का तो आपल्या सोबत नेहमी राहील, का तो आपली मदत करन, कारण आपण विश्वासू जीवन एकटे जगू शकत नाही. ज्या गोष्टी आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या ठिकाणी आपण प्रभावशाली एकटे कधी बनू शकत नाही. म्हणून पवित्र आत्मा आपल्याला प्रभावशाली बनण्यासाठी, आपल्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन येण्यासाठी आणि आपली मदत करण्यासाठी तो परमेश्वरानं आपल्याला दिला आहे. वाचू एक वचन, इफिस्करास पत्र 1:13 त्या ठिकाणी असलंय, तुम्ही सत्याचं वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवला. ज्यावेळेस तुम्हाला सुवार्ता सांगण्यात आले की प्रभू येशू तुमच्या पापासाठी क्रूसावर मारण्यात आला, त्याला पुरण्यात आलं, तसेच तो मरणातून उठला, त्यानं सगळ्या आपल्या पापाची आजाराची किंमत चुकवली आणि जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आपण पापातून मुक्त होतो, आपलं तारण होईल. आणि ज्यावेळेस आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला पुढे असलेले आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला आहे. ज्या दिवशी आपण सुवार्तेवर विश्वास केला, विश्वासणाऱ्यानं, परमेश्वर पित्यानं पवित्र आत्म्याला आपल्या आत्म्याशी जोडलंय आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतोय आणि पवित्र आत्मा आपल्याला कधी सोडून जात नाही. कधी आपल्याला पवित्र आत्मा मिळाला, ज्या दिवशी आपण सुवार्तेवर विश्वास केला त्या दिवशी परमेश्वरानं पवित्र आत्म्याला आपल्या आत्म्याशी जोडलं आणि पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये राहतो आणि तो कधीच आपल्याला सोडत नाही. आणि तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत. आपण पवित्र आत्म्याची वाट बघत नाहीये, पवित्र आत्म्याची आपण वाट बघत नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, त्याला त्यानं क्रूसावरचं मरण स्वीकारलं, त्याला पुरण्यात आलं, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, असं त्याचं पुनरुत्थान झालं. पवित्र आत्म्याचं कार्य या जगामध्ये सुरू झालं. आणि म्हणून विश्वासणाऱ्यानो, जो पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये आहे, आपण त्याच्याबाबत जागरूक असलं पाहिजे, कारण तुम्ही आणि मी काय आहोत, पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत. ज्या दिवशी सुवार्तेवर विश्वास ठेवला, आत्मिक क्षेत्रामध्ये काही गोष्टी घडल्या, परमेश्वरानं पवित्र आत्म्याला आपल्या आत्म्याशी जोडलं, आपण नवीन उत्पत्ती बनलो, आपल्यामध्ये परमेश्वर स्वभाव, परमेश्वराचं जीवन आलं आणि आपण पवित्र आत्म्याचं मंदिर बनलो. एक विश्वासणारा ज्यानं प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय त्याला हे माहिती पाहिजे की पवित्र आत्मा त्याच्या आतमध्ये राहतो आणि आपण त्याच्या उपस्थितीत जागरूक असलं पाहिजे. आपण कुठेही असलो आपण जागरूक असलं पाहिजे की पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे. वाचू एक वचन, 1
3 अध्याय 16 वचन. तुम्ही देवाचं मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा किंवा पवित्र आत्मा वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय. विश्वास करा, ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला तुम्हाला हे माहिती पाहिजे की पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये राहण्यास आला आहे. परमेश्वरानं पवित्र आत्म्याला आपल्या आत्म्याशी जोडलं आणि आपण पवित्र आत्म्याचं मंदिर बनलोय. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांनो, पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये राहतो आणि जसं आपण पवित्र आत्म्यानं भरतो आपल्यातून सामर्थ्य बाहेर पडण्यास सुरू होतं. जे वचन घेऊन आपण आजच्या टीचिंगला सुरुवात केली, प्रेषितांची कृत्य 19 अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये पौलानं बघितलं ते लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवून जीवन जगत आहे, ते प्रभू येशूच्या मागं चालत आहे, ते प्रभू येशूचे शिष्य आहे, परंतु त्याचं जीवन जर त्यांनी बघितलं तर त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी कमतरता होती. म्हणून त्यांनी त्यांना विचारलं, ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला का? ते म्हणाले, आम्ही पवित्र आत्म्याविषयी काही ऐकलं नाही. आणि या टीचिंग घेऊन आपण पवित्र आत्म्याविषयी ऐकणार आहोत. आणि जसं तुम्ही पवित्र आत्म्याविषयी ऐकता, विश्वास करतो की तुम्ही पवित्र आत्म्याबाबत अजून जो तुमच्या मध्ये राहतो त्याबाबत तुम्ही जागरूक होता, तुम्ही आत्म्यानं भरता, तुम्ही अन्न भाषेमध्ये प्रार्थना करणं सुरू होता आणि तुमच्यातून परमेश्वराचं सामर्थ्य बाहेर पडेल आणि तुम्ही तुमच्या जगाला प्रभावित करू शकता. आज आपण शिकणार आहोत पवित्र आत्मा का गरजेचा आहे. का गरजेचा आहे पवित्र आत्मा? पवित्र आत्म्याची का आवश्यकता आहे? एक विश्वास करणारा पवित्र आत्म्याची का गरज आहे? मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्मा आपल्या मदतीसाठी दिलाय. आणि जर आपण समजून घेतो की पवित्र आत्म्याची का गरज आहे आणि जर आपण पवित्र आत्म्याकडे मदत मागतो आपण यशस्वी बनतो. पहिला पॉईंट, पवित्र आत्म्याची का गरज आहे. पहिला पॉईंट, पवित्र आत्मा ह्यासाठी आवश्यक आहे जेणेकरून आपण परमेश्वरासोबत जिवंत सहभागिता करू शकतो. सहभागिता करतो. एक पवित्र आत्म्याशिवाय आपण सहभागिता, ते परमेश्वरासोबत आपण वैयक्तिक प्रार्थना करतो त्यामध्ये मजा येणार नाही, आपण आनंद घेऊ शकणार नाही. आणि पवित्र आत्म्याशिवाय आपली परमेश्वरासोबतची वेळ किंवा आपली सहभागिता खूप सुखी असेल, खूप बोरिंग असेल. कारण का माहित आहे, परमेश्वर पिता स्वर्गामध्ये आहे, प्रभू येशू त्याच्या उजव्या हाताकडे बसलाय आणि पवित्र आत्मा यासाठी दिला जेणेकरून आपण पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वरासोबत सहभागिता करू शकतात. तुमच्या आतमध्ये पवित्र आत्मा असल्यामुळं तुम्ही कुठेही परमेश्वरासोबत वेळ घालवू शकतात, प्रार्थना करू शकता. कारण का तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत. तुम्ही आणि पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत. परमेश्वराशी सहभागिता करण्यासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे. वाचो एक वचन, एफेसकरास पत्र 2 अध्याय 18 वचन. परमेश्वराशी सहभागिता करण्यासाठी पवित्र आत्मा खूप गरजेचा आहे. पवित्र आत्मा का गरजेचा आहे? जेणेकरून आपण परमेश्वरासोबत जिवंत सहभागिता करू शकतो. जसं माहित आहे, एक व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी आहे, जर आपल्याला त्याच्याशी बोलायचं आहे तर मोबाईल खूप गरजेचा आहे. मोबाईलशिवाय आपण त्याच्याशी बोलू शकत नाही कारण तो आपल्यापासून दूर आहे. त्याच प्रकारे जर आपल्याला परमेश्वरासोबत सहभागिता करायची, जिवंत सहभागिता करायची, तर त्यासाठी पवित्र आत्मा खूप गरजेचा आहे. पवित्र आत्म्याशिवाय आपण परमेश्वरासोबत सहभागिता करू शकत नाही आणि तो पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये. वाचूया, कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपण उभयंता पित्याजवळ प्रवेश होतो. कोणाच्या? परत एकदा, कारण त्याच्याद्वारे एफेसकरास पत्र 2 अध्याय 18 वचन. कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपण आपणा उभयांतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. कसं आपण पित्याजवळ जाऊ शकतो? आत्म्याद्वारे. कोणत्या आत्म्याद्वारे? पवित्र आत्म्याद्वारे. जर आपल्याला परमेश्वरासोबत सहभागिता करायची तर आपण पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वरासोबत सहभागिता करू शकतो. आणि म्हणून पवित्र आत्मा यासाठी दिलाय. पवित्र आत्मा आपल्या सहभागितेला जिवंत बनवल, पवित्र आत्मा आपल्या सहभागितेला प्रभावशाली बनवल आणि आपल्या प्रार्थना काम करण्यास सुरू होईल. मला तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्मा विश्वासू जीवनाचा आनंद आहे. जर तुम्ही पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये हे तुम्हाला माहित आहे, जर तुम्ही पवित्र आत्म्यानं भरत आहात आणि तुम्ही पवित्र आत्म्यानं भरत आहात, काय घडेल माहित आहे? तुम्हाला प्रार्थना करण्यास मजा येईल. प्रभूच्या घरामध्ये वचनासोबत वेळ घालवण्यासाठी, परमेश्वराच्या गोष्टीमध्ये तुम्हाला मजा येईल. जर तुम्ही पवित्र आत्मा तुम्हाला माहिती नाही, तुमचं विश्वास जीवन सुटलेलं असेल. आज मी तुम्हाला एनकरेज करून विश्वासणाऱ्यांनो, पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे आणि पवित्र आत्मा परमेश्वरासोबत जिवंत सहभागिता करण्यासाठी जर आपल्याला दिला आहे तर जाणून घ्या की जो पवित्र आत्मा जिवंत सहभागिता करण्यासाठी, परमेश्वरासोबत बोलण्यासाठी, परमेश्वराचं ऐकण्यासाठी, जसं फोन माहिती आहे का एका व्यक्तीशी बोलण्यासाठी, त्याचं बोलणं ऐकण्यासाठी देण्यात आलाय, तसं पवित्र आत्मा परमेश्वराशी बोलण्यासाठी आणि परमेश्वराकडून गोष्टी ऐकण्यासाठी आपल्याला देण्यात आला आहे. आणि तो पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये राहतो.
आणि आपण पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत. वाचो एक वचन, 2 करेन 13 अध्याय आणि 14 वचन. मी तुमच्यासाठी वाचतो. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, दैवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांस असो. पवित्र आत्म्याद्वारे आपण परमेश्वर पित्याशी जिवंत सहभागिता करू शकतो. याच तुम्हाला एनकरेज करेन. पवित्र आत्म्यानं ज्यावेळेस तुम्हाला समजेल की तुम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, असं तुम्ही पवित्र आत्म्यानं भरता, तुमचं प्रार्थना जीवन खूप प्रभावशाली असेल, तुमचं प्रार्थना जीवन जिवंत बनून तुम्ही प्रार्थना करण्यासाठी उत्साही बनता. जसं आपण पवित्र आत्म्याविषयी शिकत आहोत, आज आपण शिकतो की पवित्र आत्मा का गरजेचा आहे. तर पहिला पॉईंट हा आहे, परमेश्वराशी जिवंत सहभागिता करण्यासाठी, परमेश्वरासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी, परमेश्वराकडून ऐकण्यासाठी, परमेश्वर पित्याशी बोलण्यासाठी पवित्र आत्मा गरजेचा आहे. दुसरा पॉईंट, पवित्र आत्मा का गरजेचा आहे. आणि परत तुम्हाला सांगेन, पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी. पवित्र आत्मा कधी तुम्हाला मिळाला? ज्या दिवशी तुम्ही प्रभूवर विश्वास केला. कोणत्या शिष्यांना म्हणाला, ज्यावेळेस तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला त्यावेळेस तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? म्हणजे याचा अर्थ काय? पवित्र आत्मा कधी मिळतो? व्यवसाय का? ज्या दिवशी आपण प्रभूवर विश्वास ठेवतो त्या दिवशी. त्यानंतर आपण पवित्र आत्म्याने जसं भरण्यास सुरू होतो, सामर्थ्य वाहतं, आपण अन्न भाषेमध्ये वाढण्यास सुरू होतो. पवित्र आत्मा का गरजेचा आहे. दुसरा पॉईंट, पवित्र आत्मा तुमचे जीवन रिझल्ट आणि प्रभावासह फलदायी बनवेल. पुन्हा एकदा, पवित्र आत्मा का गरजेचा आहे. पवित्र आत्मा तुमचे जीवन रिझल्ट आणि प्रभावासह फलदायी बनवण. विश्वासणाऱ्यांनो, विश्वासू जीवनामध्ये रिझल्ट खूप महत्त्वाचे आहे, फळ खूप महत्त्वाचे आहे. एका विश्वासाची सगळ्यात मोठी साक्षी ही आहे, माहिती त्याच्या जीवनामध्ये फळ आहे, त्याच्या जीवनामध्ये रिझल्ट आहे. काही लोक सांगतात, पास्टर मी प्रार्थना करत आहे पण उत्तर का मिळत नाहीये. पवित्र आत्मा यासाठी देण्यात आलाय जेणेकरून आपल्या जीवनामध्ये रिझल्ट दिसतील, फळ दिसतील आणि प्रभाव आपला वाढवण. पवित्र आत्मा आपल्याला प्रभावशाली बनवण. कदाचित आज तुमची अशी परिस्थिती असेल, तुम्ही बोलले तर कोणी त्याला महत्त्व देत नाही, की एवढा प्रभाव पडत नाही. जसं तुम्हाला समजतं की तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे आणि तुम्ही पवित्र आत्म्यासोबत सहभागिता करतात, आत्म्यानं भरतात, तुम्ही एक प्रभावशाली व्यक्ती बनतात. का पवित्र आत्मा गरजेचा आहे? कारण पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये रिझल्ट घेऊन येईल. नीट ऐका विश्वासणाऱ्यांनो, देवाचं राज्य बोलण्यामध्ये नाहीये. वाचा एक वचन, 1 करेन 4 अध्याय 20 वचन. त्या ठिकाणी असले, कारण देवाचं राज्य बोलण्यात नाही पण सामर्थ्यात आहे. परमेश्वर राज्य कशामध्ये? सामर्थ्यामध्ये आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराच्या लोकांनो, आपल्या जीवनामध्ये रिझल्ट, प्रभाव आणि फळ देण्यासाठी पवित्र आत्मा देण्यात आला आहे. का पवित्र आत्मा गरजेचा आहे माहित आहे? पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये रिझल्ट, प्रभाव आणि फळ देण्यासाठी पवित्र आत्मा आला आहे. पवित्र आत्म्याशिवाय आपल्या जीवनामध्ये रिझल्ट दिसणार नाही. पवित्र आत्म्याशिवाय आपल्या जीवनामध्ये प्रभाव दिसणार नाही. पवित्र आत्म्याशिवाय आपल्या जीवनामध्ये रिझल्ट दिसणार नाही. पवित्र आत्मा त्यासाठीच देण्यात आला आहे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये काय दिसतील? रिझल्ट दिसतील, प्रभाव दिसतील आणि फळ दिसतील. एक मोठी साक्ष एका विश्वासी जीवनातील सगळ्यात मोठी साक्ष आहे की त्याच्या जीवनामध्ये दिसणारे फळ, त्याच्या जीवनामध्ये दिसणारे रिझल्ट. पवित्र आत्मा यासाठी देण्यात आला आहे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये रिझल्ट दिसतील, प्रभाव दिसन, फळ दिसन आणि आपण प्रभावशाली व्यक्ती बनतो. जसं आपण एक लोकांशी बोलतो, जसं आपण पवित्र आत्म्यानं भरत आहोत, आपल्यामध्ये पवित्र आत्मा हे आपल्याला माहीत आहे, आपण एक प्रभावशाली व्यक्ती बनतो आणि परमेश्वराचं सामर्थ्य आपल्यातून वाहण्यास सुरू होईल. वर्षामध्ये की विश्वासू लोक, आजारी लोक हात ठेवतील आणि ते बरे होतील. कसे ते बरे होतील? परमेश्वराचं सामर्थ्य वाहण्यास सुरू होईल. आणि परमेश्वराचं सामर्थ्य त्यावेळेस वाहण्यास सुरू होतोय ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याबाबत जागृत होतो की पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे आणि आपण पवित्र आत्म्यानं भरणं गरजेचं आहे. वाचू एक वचन, योहान कृष्णवर्तमान 15 अध्याय 16 वचन. त्या ठिकाणी असले, तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. प्रभूने तुम्हाला आणि मला का निवडलंय? जेणेकरून आपण जाऊन फळ द्यावं. आणि पवित्र आत्म्याशिवाय आपल्या जीवनामध्ये रिझल्ट असणार नाही, प्रभाव दिसणार नाही आणि फळ दिसणार नाही. कारण पवित्र आत्मा यासाठी आला आहे जेणेकरून तो आपलं जीवन प्रभावशाली बनवून, फलदायी बनवून आणि आपल्या जीवनामध्ये
रिझल्ट दिसतील. तर ज्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला, जे प्रभू येशूच्या मागे चालले, त्यांना प्रभू येशू शिष्य म्हणतात. आणि प्रभू येशूच्या शिष्यांची खासियत ही आहे की ते पुष्कळ फळ देतात. आणि ते कसे पुष्कळ फळ देतात? पवित्र आत्म्याद्वारे. का पवित्र आत्म्याची आपल्याला गरज आहे? कारण पवित्र आत्मा यासाठी आला आहे जेणेकरून आपलं जीवनामध्ये रिझल्ट दिसतील, प्रभाव असन आणि आपलं जीवन फलदायी असन. पवित्र आत्म्याशिवाय आपण फलदायी बनवू शकत नाही. पवित्र आत्म्याशिवाय आपण प्रभावशाली बनवू शकत नाही. पवित्र आत्म्याशिवाय आपल्या जीवनामध्ये रिझल्ट दिसू शकणार नाही. जे वचन आपण वाचलं 1 कोरिंथीय 4 अध्याय 20 वचन, की देवाचं राज्य फक्त बोलण्यात नाही, सामर्थ्यामध्ये आहे. सामर्थ्य बाहेर पडलं पाहिजे, फळ दिसलं पाहिजे, रिझल्ट दिसले पाहिजे, प्रभाव पडला पाहिजे. त्यासाठीच पवित्र आत्मा आला आहे. दुसरा पॉईंट, पवित्र आत्मा का गरजेचा आहे? पवित्र आत्मा यासाठी गरजेचा आहे. पवित्र आत्मा आपलं जीवन रिझल्ट प्रभावासह फलदायी बनवून. वाचो एक वचन, 1 कोरिंथीय 2 अध्याय 9 आणि 10 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, तर हे तर ह्या शास्त्र लेखाप्रमाणे आहे, डोळ्यानं पाहिलं नाही, कानानं जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करण्यासाठी देवानं सिद्ध केलं आहे. प्रभू, आणि आज मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वराकडे तुमच्यासाठी, तुमच्या जीवनासाठी एक विशिष्ट योजना आहे. आणि पवित्र आत्मा का गरजेचा आहे? तिसरा पॉईंट हा आहे, पवित्र आत्मा तुम्हाला तुमच्या जीवनासाठी परमेश्वराची योजना शोधून पूर्ण करण्यास सामर्थ्य देतो. का पवित्र आत्मा गरजेचा आहे? कारण पवित्र आत्मा आपल्याला परमेश्वराची आपल्या जीवनासाठी जी योजना आहे ते आपल्याला शोधून देतो. आणि नुसतं शोधून देत नाही, ते पूर्ण करण्यासाठी तो सामर्थ्य देतो. पवित्र आत्म्याची आपल्याला खूप जास्त गरज आहे. पवित्र आत्मा काय आपली मदत करू शकतो माहिती का? पवित्र आत्मा आपल्याला परमेश्वराची जी योजना आपल्या जीवनासाठी आहे ती आपल्याला ते शोधून देण्यास मदत करतो. आणि तो शोधून देण्यास मदत करत नाही, तो सामर्थ्य देतो जेणेकरून आपण परमेश्वराची आपल्या जीवनासाठी जी योजना आहे ती आपण पूर्ण करतो. विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वराची योजना प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी वेगळी आहे. जसं प्रभूची योजना माझ्यासाठी ही होती की मी परमेश्वराचा दास बनावं. परमेश्वराचा दास बनणं ही प्रत्येकासाठी परमेश्वराची योजना नाहीये. परमेश्वर तुम्हाला बिझनेसमध्ये उपयोगात आणू इच्छितोय. परमेश्वर तुम्हाला शॉपकीपर म्हणून, एक दुकानदार म्हणून, एक शेतकरी म्हणून, एक विद्यार्थी म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उपयोगात परमेश्वर आपल्याला आणू इच्छितोय. आणि आपल्याला परमेश्वराची योजना केव्हा समजल, कशा प्रकारे समजल? परमेश्वराची योजना पवित्र आत्मा आपल्याला शोधून देईल आणि ते पूर्ण करण्यासाठी पण सामर्थ्य देईल. का लोक आज निराश आहेत? लोकांकडे पैसा आहे पण ते निराश आहे, त्यांच्याकडे काम आहे पण ते निराश आहे. का माहिती आहे? कारण त्यांनी परमेश्वराची योजना न शोधता त्यांनी आपली योजना निर्माण केली आणि ते त्यामध्ये त्यांनी काम केलं. त्यांनी ती योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्याकडे पैसा येत आहे पण त्यांच्या जीवनामध्ये ती आनंद नाहीये. त्यांच्या जीवनात काहीतरी, त्यांना असं वाटतं काहीतरी कमी आहे. का माहित आहे? कारण त्यांना हे समजलं नाही की परमेश्वराची प्रत्येक विश्वास करण्यासाठी एक विशिष्ट योजना आहे. आणि परमेश्वर ती योजना पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला शोधून देतो आणि पवित्र आत्मा आपल्याला ते सामर्थ्य देतो ती योजना पूर्ण करण्यासाठी. विश्वासणाऱ्यांनो, या जगामध्ये आपण परमेश्वराची योजना पूर्ण करण्यासाठी आलो आहे. आणि ती योजना कशी शोधतो ना? कोण शोधून देईन आपल्याला? पवित्र आत्मा ती योजना शोधून देईन आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला तो सामर्थ्य देईन. वाचो एक वचन, 1 कोरिंथीय 2 अध्याय 9 वचन. तरी नसलेले, हे तर ह्या शास्त्र लेखाप्रमाणे आहे, डोळ्यानं पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवानं सिद्ध केले आहे. परमेश्वरानं अशा काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये तयार करून ठेवल्या आहे आपल्यासाठी, जे आपल्या डोळ्यानं कधी बघितले नाही, कानानं कधी ऐकल्या नाही आणि आपल्या मनात कधी त्याचा विचार आला नाही. पण प्रश्न हा आहे, जर आपण ती योजना, त्या गोष्टी जर आपण डोळ्यानं बघू शकत नाही, कानानं जर आपण ऐकू शकत नाही, जर ती योजना आपण डोळ्यानं बघू शकत नाही, कानानं ऐकू शकत नाही, तर ती योजना आपल्याला कशा प्रकारे समजन, आपण ती कशा प्रकारे शोधू शकतो आणि कशा प्रकारे आपण ते पूर्ण करू शकतो? आपण माहित आहे, पवित्र आत्मा यासाठी दिलाय, जी परमेश्वराची योजना आपल्या जीवनासाठी तो आपल्याला शोधून देईल आणि ते आपल्याला पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य देईल. 10 वचनामध्ये वाचूया. आपल्याला कसं समजेल परमेश्वराची योजना? कोण शोधून देईल? पवित्र आत्मा. कोण सामर्थ्य देईन आपल्याला ती पूर्ण करण्यासाठी? पवित्र आत्मा. म्हणून पवित्र आत्मा खूप गरजेचा आहे. नाही तर तुम्ही काय करता माहिती आहे का? जे जास्त लोक एक गोष्ट सांगत आहेत त्या गोष्टी तुम्ही ऐकता. समजा तुमच्या समोर एक निर्णय करायचा आहे, 4 लोक सांगतात माहिती का, हे करा,
2 लोक सांगतात माहिती का ते करा, तुम्ही काय करता माहिती, जे जास्त लोक म्हणजे 4 लोक जे सांगते ते करता आणि तुम्ही फसता. विश्वासू जीवन आपण अंदाजे जगत नाही. बायबलमध्ये लिहिलेलं व्यवस्था आहे का, अब्राम आणि लोट एकत्र राहत असताना त्यांचे प्रॉपर्टी, त्यांचे शेळे मेंढर एवढे वाढले की त्यांच्या शेळ्या मेंढरांची काळजी करणाऱ्यामध्ये वाद होऊ लागले, भांडणे होऊ लागले. आणि अब्रामानं त्याला लोटाला सांगितलं, तू निर्णय कर कोणत्या बाजूला जायचा. लोटानं सगळीकडे नजर फिरवली आणि जिथे त्याला हिरवत दिसलं तो तिकडे गेला. आणि वचनामध्ये लिहिलेलं व्यवस्था आहे का, तो त्या ठिकाणी जाऊन त्यानं सगळं गमावलं सदोम आणि गमोरेमध्ये. कारण का माहिती का, त्यांनी निर्णय माहिती डोळ्यांना दिसत त्या प्रकारे केला आणि आपण फसवले जातो. पवित्र आत्मा आपल्याला ईश्वराची योजना समजून घेण्यासाठी आपल्याला मदत करन. वाचू 1 करीन 2 अध्याय 10 आणि 11 वचन. त्या ठिकाणी असले, कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. कशाद्वारे ते प्रगट होणार आहे? पवित्र आत्म्याद्वारे ते प्रगट होणार आहे. कारण आत्मा ह्या सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध घेतो. कोण शोधतं परमेश्वराच्या गोष्टी? कोण शोधतं परमेश्वराच्या गहन गुपित गोष्टी? कोण आपल्याला ते प्रगट करते? पवित्र आत्मा. कसं तुम्हाला परमेश्वराची योजना तुमच्या जीवनासाठी समजन माहित आहे? पवित्र आत्मा शोधून देतो. कारण देवानं ते आत्म्याच्या द्वारे, पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला प्रगट केले. कारण पवित्र आत्मा ह्या सर्व गोष्टीचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध घेतो. कोण तुम्हाला परमेश्वराची योजना शोधून देईल? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा मदत करेल, ते शोधून पण देईल आणि पूर्ण करण्यासाठी तो सामर्थ्य देईल. 11 वचनामध्ये लिहिलं आहे, मनुष्याच्या ठाई वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे, तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. विश्वास करा, परमेश्वराच्या गोष्टी ओळखणारा पवित्र आत्म्याशिवाय कोणी नाही. म्हणून पवित्र आत्मा का गरजेचा आहे? पवित्र आत्मा आपल्याला परमेश्वराची आपल्या जीवनासाठी योजना शोधून देईल आणि ते पूर्ण करण्यासाठी सामर्थ्य देईल. पवित्र आत्मा का गरजेचा आहे? कारण परमेश्वराच्या गोष्टी ओळखणारा परमेश्वराच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. जर आपल्याला परमेश्वराच्या गोष्टी समजावायच्या तर आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे आणि पवित्र आत्म्याशिवाय आपण परमेश्वराच्या गोष्टी समजू शकत नाही. का पवित्र आत्मा गरजेचा आहे? पवित्र आत्मा आपल्याला परमेश्वराची आपल्या जीवनासाठी जी योजना आहे तो शोधून देतो आणि ते पूर्ण करण्याचा देतो, सामर्थ्य देतो. आणि पवित्र आत्मा आपल्याला देवाच्या गोष्टी ओळखण्यासाठी मदत करतो. मी आज तुम्हाला एनकरेज करेन, परमेश्वराच्या लोकांनो, सगळं करत बसू नका. हे करायचं ते करायचं नाही, प्रार्थना करा, परमेश्वराच्या उपस्थितीत वेळ घाला आणि पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन मिळवा की तुम्ही काय केलं पाहिजे. सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नका. पवित्र आत्मा तुम्हाला जे सांगेल ते करा. मला पुन्हा सांगू द्या, परमेश्वरानं तुम्हाला आणि मला या जगामध्ये एक विशिष्ट योजनेसह पाठवलंय आणि ती योजना आपल्याला कशी समजेल, ती आपली योजना कशाद्वारे शोधू शकतो? ती योजना आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे आपण शोधू शकतो आणि पवित्र आत्म्याद्वारे आपण ती पूर्ण करतो. एक विशिष्ट योजनेसह आणि एक विशिष्ट काम करण्यासाठी परमेश्वरानं तुम्हाला आणि मला जगामध्ये पाठवलंय आणि ते कसं समजून आपल्याला? पवित्र आत्म्याद्वारे. तुम्हाला विवाह करायचा किंवा तुमच्या लेकरांचा विवाह व्हायचा आहे, तुम्ही कसं परमेश्वराची योजना ओळखू शकता? पवित्र आत्म्याद्वारे. म्हणून पवित्र आत्मा विश्वास जीवनासाठी खूप महत्वाचा आहे. 4था पॉईंट, पवित्र आत्मा का गरजेचा आहे? पवित्र आत्मा परमेश्वराच्या लिखित वचनाला जिवंत आणि सक्रिय बनवेल. पवित्र आत्मा खूप महत्त्वाचा. पवित्र आत्मा असा एक उत्तम शिक्षक आहे. पवित्र आत्मा आपल्याला परमेश्वराचं वचन समजावतो. पवित्र आत्मा आपल्याला वचनाद्वारे मार्ग दाखवतो. विश्वासणाऱ्यांनो, मला आज तुम्हाला सांगू द्या, पवित्र आत्मा कधीच परमेश्वराच्या वचनाच्या बाहेर बोलत नाही. जर एक व्यक्ती म्हणतो मला पवित्र आत्म्यानं काहीतरी सांगितलंय आणि ते परमेश्वराच्या वचनामध्ये नाहीये, ते पवित्र आत्म्याद्वारे नाहीये. पवित्र आत्म्याची सीमा परमेश्वराचं वचन आहे. पवित्र आत्मा का गरजेचा आहे? कारण पवित्र आत्मा परमेश्वराच्या वचनाला जिवंत बनवतो आणि तो सक्रिय बनवतो. पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये काम करण्यास सुरू होतो. म्हणून मी तुम्हाला आज एनकरेज करेन, ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराच्या वचनासोबत वेळ घालवता, वचन वाचतात किंवा वचन ऐकतात किंवा वचनासोबत वेळ घालवतात, तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, पवित्र आत्मा मला हे वचन समजून सांग, पवित्र आत्मा मला हे वचन तू शिकव. आणि जसं तुम्ही पवित्र आत्म्याची मदत मागतात, पवित्र आत्मा तुम्हाला ते वचन समजून सांगेल, पवित्र आत्मा तुम्हाला ते वचन शिकवल आणि तुम्हाला ते वचन तुमच्या जीवनामध्ये काम करण्यास सुरू होईल. वाचू एक वचन, योहानेचा 4था अध्याय
आणि 26 वचन त्या ठिकाणी असले, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईन. पवित्र आत्मा एवढा पॉवरफुल आहे. पवित्र आत्मा एक उत्तम शिक्षक आहे जो आपल्याला सर्व काही शिकवू शकतो. जर तुम्हाला वचन समजत नाही, वचनाचं प्रकाशन मिळत नाही, जसं तुम्ही वचनासोबत वेळ घालवताय, पवित्र आत्म्याची मदत मागा की प्रभू हे वचन मला समजू दे, प्रभू या वचनातून मला वचन तू मला शिकव. कारण पवित्र आत्मा आपलं असा एक उत्तम शिक्षक आहे जो सर्व काही शिकवू शकतो. त्याला सर्व काही शिकवण्याचं सामर्थ्य आहे. तो सर्व काही शिकवल आपल्याला. तुम्हाला बिझनेस कसं करायचा तो शिकवण, एक चांगला पती, एक चांगली पत्नी, एक चांगली माता, एक चांगला पिता, एक चांगलं लेकरू बनण्याचं पवित्र आत्मा आपल्याला शिकवण. आणि तो पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे. तो पवित्र आत्मा कोणामध्ये? आपल्यामध्ये आहे. जे बायबल तुमच्या हातामध्ये आहे ते पवित्र आत्म्याच्या प्रेरणेद्वारे लिहिलं गेलंय आणि पवित्र आत्मा आपल्याला ते वचन आपल्या जीवनामध्ये जिवंत करतो, सक्रिय करतो आणि आपल्याला तो शिकवतो. का पवित्र आत्मा गरजेचा आहे? चौथा पॉईंट हा होता, पवित्र आत्मा परमेश्वराचं लिखित वचनाला जिवंत आणि सक्रिय बनवतो. जेव्हा जेव्हा तुम्ही वचनासोबत वेळ घालवताय, तुम्ही वचन ऐकत आहात किंवा वचन वाचत आहात, तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, पवित्र आत्मा मला हे वचन तू शिकव. कारण आपण जे वचन वाचलं की पवित्र आत्मा सर्व काही आपल्याला शिकवण. पवित्र आत्मा एक उत्तम शिक्षक आहे. म्हणून आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. पाचवा पॉईंट, पवित्र आत्म्याचा तुम्हाला येशू ख्रिस्ताचे अचूक प्रतिनिधित्व आणि प्रतिबिंब बनवण्याचा उद्देश आहे. जसं तुम्ही आत्मिक गोष्टींना महत्व देतात, पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये काम करण्यास सुरू होतो. जसं वचनातून शिकतात की पवित्र आत्म्याला काय आवडतं, पवित्र आत्मा कशाद्वारे शोभित होतो, पवित्र आत्मा कशा प्रकारे बोलतो, पवित्र आत्म्याचा उद्देश काय आहे, पवित्र आत्मा कशा प्रकारे बोलतो. ज्यावेळेस तुम्हाला समजन, विश्वास करो, पवित्र आत्मा तुमच्या जीवनामध्ये काम करण्यास सुरू होईल आणि पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला येशू सारखं बनवण. प्रभू येशू पवित्र होता, प्रभू येशू निर्दोष होता, प्रभू येशू सामर्थ्याचे काम करता आणि पवित्र आत्मा यासाठी देण्यात आलाय की जेणेकरून आपण प्रभू येशू सारखे बनतो आणि माहित आहे प्रभू येशूचं अचूक प्रतिनिधित्व करतो. प्रभू येशू आपण लोकांना दाखवू शकतो आपल्या जीवनाद्वारे. वाचो एक वचन, योहान वर्तमान 16 अध्याय आणि 14 वचन. तो माझा गौरव करेल कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवील. का पवित्र आत्मा आपल्याला देण्यात आलाय? कारण पवित्र आत्मा यासाठी आपल्याला देण्यात आलाय जेणेकरून तो आपल्याला प्रभू येशू सारखं बनवण आणि त्याचा अचूक प्रतिनिधी बनवण, त्याच्या सारखा, त्याच्या समान आपल्याला बनवण, त्याचं प्रतिबिंब आपल्याला तो बनवण्यासाठी पवित्र आत्मा देण्यात आला आहे. पवित्र आत्म्याचं ते काम आहे. पुन्हा एकदा, पवित्र आत्मा का गरजेचा आहे? पवित्र आत्म्याचा तुम्हाला येशू ख्रिस्ताचे अचूक प्रतिनिधित्व आणि प्रतिबिंब बनवण्याचा उद्देश आहे. पवित्र आत्म्याचा काय उद्देश आहे? आपल्याला येशू सारखं बनवणं, येशूचा एक चांगला प्रतिनिधी बनवणं हे पवित्र आत्म्याचा उद्देश आहे. आणि जसं आपण आत्मिक गोष्टीला महत्व देतो, पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये काम करण्यास सुरू होतो आणि आपल्याला एक्झॅक्ट प्रभू येशू सारखा बनवतो आणि येशूचं आपण एक चांगलं प्रतिनिधी बनतो. आणि त्यासाठी पवित्र आत्मा या जगामध्ये आलाय. तो पवित्र आत्म्याचा उद्देश आहे की आपल्याला येशू सारखं बनवणं आणि येशूचं एक चांगला प्रतिनिधित्व बनवणं. आणि पवित्र जसं आपण आत्मिक गोष्टीला महत्व देतो, जसं आपण माहिती आहे पवित्र आत्म्याला काय आवडतंय, पवित्र आत्म्याला काय गोष्टी शोकित करतात, पवित्र आत्मा कशा प्रकारे काम करतो याबाबत आपण जागरूक बनतो आणि आपण पवित्र आत्म्यासोबत वेळ घालवतो, पवित्र आत्म्यानं भरतो. पवित्र आत्मा आपल्यावर काम करण्यास सुरू होतो. आपल्यामध्ये नको असणाऱ्या गोष्टी, अशुद्ध गोष्टी, अपवित्र गोष्टी, जगाच्या गोष्टी, पापाच्या गोष्टी तो काढतो आणि आपल्याला प्रभू येशू सारखं पवित्र बनवतो आणि आपण प्रभू येशूचं एक चांगले प्रतिनिधित्व, एक अचूक प्रतिनिधी बनतो. पवित्र आत्मा आपल्याला प्रौढ बनवल, पवित्र आत्मा आपल्याला मॅच्युअर बनवल. आज निर्णय करा आत्मिक गोष्टीला महत्व देण्याचा. जसं तुम्ही आणि मी आत्मिक गोष्टीला महत्व देतो, वचनासोबत वेळ घालण्यास महत्व देतो, प्रभूच्या घरामध्ये येण्यास, प्रभूसोबत सहभागिता करण्यास, वैयक्तिक प्रार्थना करण्यास, परमेश्वराच्या गोष्टीला जसं आपण महत्व देण्यास सुरू होतो, पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये काम करतो आणि पवित्र आत्मा आपल्याला येशू सारखा बनवतो. एक अचूक प्रभू येशूचा प्रतिनिधी पवित्र आत्मा आपल्याला बनवतो. वाचो एक वचन, रोमकरासपत्र 8 अध्याय 14 वचन. कारण जितक्यांना देवाचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा चालवत आहे
तितके देवाचे पुत्र आहेत. पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. पवित्र आत्मा आपल्याला आपल्यावर काम करून आपल्याला येशू सारखा बनवून, येशूचा एक अचूक प्रतिनिधी बनवून. पण नेहमी लक्षात ठेवा, पवित्र आत्मा आपल्या माग येणार नाही. पवित्र आत्मा आपला लीडर आहे. जर आपण पवित्र आत्म्याच्या माग चालतो तर आपण प्रभू येशू सारखं बनतो. पवित्र आत्मा आपल्याला बनवून प्रभू येशू सारखा. पवित्र आत्म्याचा उद्देश काय आहे? पवित्र आत्म्याचा उद्देश हा आहे की जेणेकरून आपण येशू सारखं बनतो. आणि जर आपल्याला प्रभू येशू सारखं बनायचंय, आपल्याला पवित्र आत्म्याच्या पुढे नाही पळावं लागेल, आपल्याला पवित्र आत्म्याच्या मागं चालावं लागेल. जसं आपण पवित्र आत्म्याच्या मागं चालतो, आपण प्रभू येशू सारखं बनतो. विश्वासणाऱ्यांनो, मी आज तुम्हाला एनकरेज करेन, या टीचिंग घ्या, वारंवार ऐका, जेणेकरून तुम्हाला पवित्र आत्म्याचं महत्त्व समजेल. जसं तुम्ही आत्म्यानं भरता, तुम्ही सामर्थ्यशाली व्यक्ती बनता, तुमच्या जीवनामध्ये रिझल्ट दिसन, तुमचं जीवन फलदायी असेल. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू ऑल.